नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ब्लॉग नंबर 8 मध्ये तुमचे एकदा पुन्हा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्लाईडचे पूल, घसरगुंडी, मोठी घसरगुंडी आणि लहान मुलांचे पूल ते बघायला मिळणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मॅग्नम वॉटर पार्कच दिसेल. जोपर्यंत मी इथं रिसॉर्टला काम करतो तोपर्यंत ह्याच रिसॉर्टचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तुम्हाला दुसऱ्या रिसॉर्टचे पण व्हिडिओ बघायला भेटणार, पण थोडं थांबावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, किती दिवस थांबावं लागेल हे सांगू शकत नाही, पण मी प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्की बघा. चला करूया सुरुवात. चला मग वाट कशाची बघता, हो दे राडा, चलो. हा बघा, आपला मित्र मोठा फुगा घेऊन मोठ्या स्लाईडवर चाललाय, म्हणजेच आपली घसरगुंडी. आता मित्रांनो, मी स्लाईडच्या आत आहे. हे बघा, आता तुम्हाला सगळीकडनं दाखवतो. हे बघा कसं मटक्यासारखा आकार आहे. आणि हा आपला छोटू जो ट्यूब सोडायला आहे, म्हणजेच फुगा. आता बघा खरी मज्जा. अशाच प्रकारे घसरगुंडीची मज्जा कशी घेतात हे तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दाखवतं. तुम्ही फक्त बघायचं काम करा बस, आणि मी दाखवायचं. कळालं? मित्रांनो, माझी ब्लॉग बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. माहिती नाही तुम्हाला आवडणार की नाही आवडणार, पण मला जसं जमेल तसं मी बनवतो. तुम्हाला जर ह्या घसरगुंडीचा पूर्ण प्रवास बघायचा असेल तर मी आधीच एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. त्याच्यात तुम्ही पूर्णपणे हा प्रवास कसा करतात ते बघू शकता. प्रवास फक्त गाडीने नाही तर ट्यूबवर बसून पण करता येतो, जसं की हे बघा. आणि ही गाडी म्हणजेच बिना हँडलची गाडी आहे. नाही, ह्याला पेट्रोल लागत ना काय, फक्त बसून जायचं बस. हां, पण पाणी लागते. हां. आणि हे बघा माझे स्वप्न पर्याय, हे फक्त स्वप्नातच येतात. खऱ्या जीवनात तर अशा पर्याय काही आलेच नाही अजूनपर्यंत. पण हे स्वप्न माझं कोणीतरी पूर्ण करू शकते. जर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला हो मी मैत्रीण बनणार तुझी असं बोलू शकता. मला आनंद होईल. आणि हे मी फक्त हसण्यापुरतं बोलतोय हां, कोणी मनावर घेऊ नका. मी फक्त तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे? मित्रांनो, माझं बोलणं तुम्हाला पटतंय ना? हां, पटायलाच पाहिजे, कारण मी एवढीची मेहनत करतोय. चला मग आता दुसरं काही नवीन बघूया. हे बघा, पोरं 3-4 पोरं पप्पाची परीला कसे फेकतात पाण्यात, बिचारी. चला मग आता येऊया लहान मुलांच्या घसरगुंडीवरनं. हे बघा कसं 4-5 जण एकदाच घसरगुंडीवरनं येतात. या घसरगुंडीवर लहान मुलांना जाम मजा येते. हे बघा, नारळाचं पाणी कसं पडते. तुम्हाला जर नारळाचं पाणी प्यायचं असेल तर तुम्ही मॅग्नम रिसॉर्टला येऊ शकता. हे फक्त पाणी मॅग्नम रिसॉर्टमध्येच भेटणार तुम्हाला. हा बघा, आपलं छोटा पॅकेट मोठा धमाका असं आहे बाबूचं. आणि आता हे बघा, गोल गोल राणी कशी खेळायला लागली. हे गाणं आठवतंय का कोणाला? ठीक आहे, गाण्याचे जाऊ दे, मेन मुद्द्याकडे येऊ आपण. आणि हा बघा किती मोठा धबधबा आहे. कदाचित तुम्हाला दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये एवढा मोठा बघायला भेटणार धबधबा. हे बघा, नारळाचं पाणी पुन्हा एकदा खाली पडेल. हा बघा, आपला पृथ्वीराज चव्हाण, हा माझा मित्र आहे. आता येऊया वेव्ह पूलकडे. हा बघा, मी स्वतः सूर मारतो कसा वेव्ह पूलमध्ये. अशी सूर कोणाला मारता येते काय? कोणाला येत नसेल तर मी शिकवतो, या कधी रिसॉर्टला. खरंच मित्रांनो, आज जाम मज्जा वेव्ह पूलमध्ये येते पोहायला, कारण बरेच दिवसानंतर पोहायला उतरलाय पाण्यामध्ये. पाणी पण एकदम थंडगार आहे. आणि हे बघा, माझ्या नवीन मैत्रिणी, आजच मैत्री झाली माझी ह्यांच्याशी. किती सुंदर आहेत ना माझ्या मैत्रिणी. यांच्या व्हिडिओ काढते तर बघा किती खुश आहेत. नेहमी असंच हसत खेळत राहा, हेच बोलू शकतो, दुसरं काय बोलू. यांना पण आणि तुम्हाला पण मित्रांनो, बरं का. एखाद्या दिवशी आपण अचानक एखाद्या रिसॉर्टमध्ये गेलो तर किती मजा येते ना रिसॉर्टमध्ये. काही क्षणातच आपण सगळं आपलं दुःख विसरून जातो. असं वाटतं काही झालंच नाही, पूर्ण आनंदात दिवस जातो. आणि मित्रांनो, मज्जा करायला कधी कंजूसी करू नका. हे बघा माझे मित्र कशी मजा करतात, अशी मजा करायची असते. कसे छोटूला पाण्यामध्ये फेकून देतात. आणि हां, ज्याला पोहता येईल त्यालाच पाण्यामध्ये फेका, हां, नाहीतर होईल कल्याण. तुम्हाला सांगतो मित्रांनो, बरं का. हा बघा, जलपरा कसा पोहायला लागलाय, काठांवर कसा पुढे पुढे येतो. आज माझ्या अंगात लहान बाळ आलंय. लहान बाळ कसं इकडे तिकडे उड्या मारत फिरते, तसं आज मी उड्या मारत फिरतोय पाण्यामध्ये. मी माझ्याच धुंदीत असतो. माझं कसं आहे, एकटा जीव सदाशिव असं आहे माझं. कसं असं असं कसं गप्प बस. चला आता थोडं पोहून घेतो, इकडे तिकडे हात हलवतो, कारण आता आपलं वेव्ह पण बंद होणार आहे थोड्या वेळात. तेव्हा पोहून घेतो थोडंसं. आणि आता मारतो बघा उडी. आपला मोबाईल पण पाण्यातला आहे ना, म्हणून पाण्याच्या खालनं व्हिडिओ काढते. हे बघा कसा आता निघतोय बाहेर, हे बघा. तर मित्रांनो, आजच्या दिवसासाठी फक्त एवढंच. शेवटची सूर मारून आपलं धन्यवाद.